आज छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये आपण आलेलो आहेत. आपल्यासोबत आत्ताच नुकतंच उभाटा या पक्षामधनं शिंदे सेनेमध्ये ज्यांनी प्रवेश केलेला आहे असे एकनिष्ठ शिवसैनिक असलेले बाबासाहेब डांगे पाटील आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांनी उद्धव ठाकरे हा पक्ष का सोडला आणि काय त्यांच्या भावना होत्या की शिंदे साहेबांकडे त्यांनी आता प्रवेश केला आहे. काय सांगाल तुम्ही आता प्रवेश केला आहे? प्रवेश करून मला जवळपास 15 दिवस झाले. मी उभाटामध्ये बाळासाहेब ठाकरे असताना खूप दिवसापासून मी गेल्या माझे आयुष्यातले मी 35 वर्ष तिथे घालवले आणि तिथं मान सन्मान अजिबात मिळत नव्हता. मान सन्मान मिळत एक तर खैरे साहेब एकूण सांगायचे, दुसरे ते एका बाजून सांगायचे. आम्हाला जे काम करायचं होतं ते काम करायची आणि संधी दिली नाही आम्हाला. आणि आम्ही बाळासाहेब ठाकरे यांनी घडवले शिवसैनिक आम्ही एका जागेवर थांबू शकत नाही. त्याच्यामुळं मी निर्णय घेतला. माननीय शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री यांनी जे कामाला जर प्राधान्य द्यायचं, जर कामाचा विकास जर असेल तर फक्त आणि फक्त शिंदे साहेबच करू शकता शिवसेना, म्हणून मी त्या पक्षामध्ये मी प्रवेश केला. आता सध्या तुम्ही निवडणुकीला उभे आहे, तर निवडणुकीचा कसा अनुभव होता तुमचा? निवडणुकीचा अनुभव मला खूप आहे. मी सगळ्या निवडणुका पाहिल्या आहे. मी स्वतः 3 निवडणूक लढलो. एक टाईम नगरसेवक राहिलेलो आहे, मी महापालिकेचा सभापती राहिलेलो आहे. मला सगळे अनुभव एक वाटतात सगळ्या याचे आणि मला निवडणूक हा विषय गौण वाटतो. आता सध्या कोणते कोणते प्रश्न तुमच्या प्रभागात आहे? प्रश्न सर्वात मी तुम्हाला सांगेल, मी महानगरपालिकेचा पहिला नगरसेवक भागात झालो. एकतर आमची कामगाराची वस्ती आणि त्या वस्तीमध्ये मोठमोठे हायस्कूलला जाणं, गोरगरिबाच्या मुलाला एखाद्या इंग्लिश स्कूलला टाकणं, मोठ्या शाळेत टाकणं हे शक्य नव्हतं. परंतु मी महानगरपालिकेचा पहिला नगरसेवक झालो. झाल्या मी जर पहिला सर्वात प्राधान्य दिलं असेल तर शिक्षणावर प्राधान्य. कारण शिक्षण हे डॉक्टर बाबासाहेब परमपूज्य याने सांगितलेले कलम ही सर्वात महत्त्वाची. मी या स्लम भागामध्ये, या कामगाराच्या भागामध्ये पहिले जर शाळेचं काम केलं असेल तर मी 10वीपर्यंत हायस्कूल इथं केलेलं आहे महानगरपालिका शाळेमध्ये. आता सध्या जे काही तरुण आहेत ते मोठ्या प्रमाणात नशेखोर असतील किंवा जे काही प्रश्न गंभीर आहेत, गुन्हेगार मोठ्या प्रमाणात इथं पोलीस स्टेशन जवळ असतानाही आहेत, त्यावर काय काय उपाययोजना करणार? हे जे माझ्या समोर उभा आहे यांचं नाव सुद्धा घेत नाही मी, कारण मला स्पर्धकच कोणी नाही. जे प्रस्थापित लोक होते यांना फक्त निवडून यायचं. 5 वर्ष गाड्याच्या काचा वर करायच्या, गाडीची काची उघडायची नाही, स्टारचे कपडे घालायचे, फिरायचे. आणि हे जे गुन्हेगारी वाढली, ही जे नशेखोरी वाढली तर कारणीभूत हे लोक आहे त्याला. आता तुमचं विरोधकांबद्दल काय वाटतं की बाबा कोण तुमच्यासाठी टफ कॉम्पिटिटर? मी तर म्हणून मला विरोधक नाहीच. जे मागच्या वेळेस आता सध्याचे जे उभा आहे, मी नाव घेत नाही, नाव घेऊन त्या लोक मोठं करायचे लायकीच सुद्धा नाही. अहो, त्यांनी महानगरपालिके शाळेच्या पाठीमागं हे तिघं मिळून एक भूखंड, आमदाराचा एक बंधू एक भूखंड नावावर करून घेतो. आणि आज त्या लोकांचं लायकी काय? आज ते माझ्यासमोर, मी तर म्हणतो माझ्यासमोर आणि आमच्या याच्या पॅनलसमोर यांची लायकीसुद्धा नाही. जनता आमच्यावर विश्वास ठेवणार आहे आणि आम्हाला भरघोस मताने, प्रचंड मताने या ठिकाणी निवडून देणार आहे. त्याच्यासाठीच मी प्रभागात मी प्रभाग क्रमांक 24मधून माझ्याबरोबर गणेश गरंडवाला आहे, त्याच्यानंतर माझ्याबरोबर सीमा नांदरकर जगदीश आहे, त्याच्यानंतर माझे शिवसेनेचे अवधूत अंधारे यांची मिसेस आहे, त्याच्यानंतर मी स्वतः उभा आहे. मी 100% निवडून येणार. आमचा प्रभाग येणार, मी नाही, प्रभाग 4 येणार. आता निवडून आल्यानंतर काय तुमचं पहिलं काम असणार आहे? मग एकदम जबरदस्त काम. जशी शहरात गुलमंडी म्हणायची ना पहिले, मला ते लोक नेते मला बोलायचे गुलमंडी हे सगळे, तीच मुकुंदवाडी आज परिस्थिती आहे. मुकुंदवाडीचं सगळ्यात पहिलं काम असेल तर या ठिकाणी ग्राउंडचं काम, तुम्हाला दुसऱ्या रोजी पाणी, अशा पद्धतीने खूप काही आमच्यापाशी स्कीम आहेत. काही योजनेचं काम आम्ही करू. बरोबर. आपल्यासोबत नांदरकर सुद्धा आहेत. काय सांगाल? आता तुमच्या मिसेस पण उभ्या आहेत. सर्वप्रथम मी या ठिकाणी आमचे जे बाबासाहेब डांगे आता या ठिकाणी दादा या ठिकाणी काम करण्याची तरुणांना बरीचशी संधी आहे. सर्वप्रथम मी माझ्याविषयी थोडंसं सांगतो. मी भारतीय जनता पार्टीमध्ये ओबीसी मंडळ अध्यक्ष या पदावर काम करत होतो आणि आमचे सन्माननीय आमदार नारायण भाऊ कुचे यांना मी विनंती केली होती की तुम्ही या ठिकाणी मला तिकीट द्या. त्यांनी तिकीट मला दिलं नाही आणि मी पूर्वीचा कट्टर शिवसैनिक शाखाप्रमुख होतो आणि मी बाबासाहेबजी डांगे दादा यांचा शिष्य होतो आणि त्यांनी परत मला यावेळेस तिकीट दिलं नाही. आणि ज्या व्यक्तीला तिकीट दिलं त्या व्यक्तीचं आमच्या वार्डामध्ये काहीच काम नाही आहे आणि ते आता मतं मागायला जातात तर लोक त्यांना शिव्या देत आहेत. आम्ही आता प्रचाराला फिरत असताना
बऱ्याच ठिकाणी वरतून ड्रेनेजचं पाणी वाहत आहे रोडवरतून, नळाच्या पाण्याचं व्यवस्थापन नाही आहे, पण ते फिरत असताना आमदारांसोबत घेऊन फिरतात म्हणून लोक आमदारांचा रिस्पेक्ट करतात. आणि नाहीतर मी सांगतो नगरसेवकाला म्हणजे मारण्या इतपत लोकांची भाषा गेलेली आहे. आणि ही परिस्थिती असताना त्यांना विनंती करत होतो की मला तुम्ही माझ्याकडे बघा, पण त्यांनी काही बघितलं नाही. सन्माननीय आमचे शहर प्रमुख अवधूत भाऊ अंधारे यांनी मला रात्रीमधून तिकीट दिलं आणि त्यांनी मला सन्मान केला. आणि मी या ठिकाणी तुम्हाला वचन देतो की मी शेवटपर्यंत शिवसेनेमध्येच राहील आणि शिवसेना पक्ष कसा मोठा होईल त्यासाठी मला काय करता येईल मी ते पूर्ण प्रयत्न या ठिकाणी करतो. भाजपमध्ये तुम्ही आत्ता होता, कोणतं पद होतं तुमच्याकडे? मला ओबीसी मंडळ अध्यक्ष पद होतं आणि मला जो काही न्याय त्या पक्षाला पदाला देता येईल तो मी देण्याचा प्रयत्न केला. पण तरुणांना त्या ठिकाणी संधी नाही आहे. आणि या ठिकाणी दुःखद बातमी म्हणजे असं वाटतं की आम्हाला काय सांगायचं, तुम्हाला तिकीट द्यायचं तर तुम्ही 100 सभासद करा, 1000 सभासद करा, तुमचं वय 45च्या आत पाहिजे. आणि सन्माननीय आमदारांच्या आमच्या भगिनी त्यांच्या भगिनीला त्यांनी उभं केलं, त्यांचं काही कार्य इथं नाही आहे, त्यांचं वयाचाही दखल नाही आहे, त्यांना काही प्रमाणपत्र लागत नाही, त्या फक्त आमदारांच्या भगिनी आहे म्हणून त्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलं. आणि मागच्या वेळेस ज्यावेळेस त्यांना उभं केलं होतं राजनगर या वार्डामधून, तर तिथं गंगूबाई तिलकचंद पुचे या नावाने उभं केलं. आणि सन्माननीय फडणवीस साहेबांनी यावेळेस आदेश काढला तर लगेच यावेळेस गंगूबाई भवरे या नावाने उभं केलं. म्हणजे लगेच म्हणजे त्यांच्यासाठी सगळे माफ. आणि कार्यकर्त्याची निवडणूक म्हणतात आणि कार्यकर्त्याला या ठिकाणी ते न्याय देत नाही म्हणून नाविलाजाने मला पक्ष बदलावा लागला. आणि मायबाप जनतेला विनंती करतो, तुम्ही मला एक वेळेस निवडून द्या, आमच्या पॅनलला निवडून द्या, आम्ही या ठिकाणी विकास काय असतो हे करून दाखवू सन्माननीय अवधूत भाऊ अंधारे यांच्या नेतृत्वाखाली. भाजपचे मुख्यमंत्री म्हणत होते की आम्ही कोणत्याही नातेवाईकाला कोणत्याही पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार नाही, मग कसं चाललं? मग या ठिकाणी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशालाही इथं काळं फासलं आणि त्यांनी या ठिकाणी बहिणीचं जे सासरचं आडनाव आहे त्या नावावरून त्यांनी त्यांना उभं केलं. आणि असे ते म्हणजे ते आहे, ते हुशार आहेत, सर्व आहे, पण या ठिकाणी कार्यकर्त्यांना न्याय द्यायला कुठंतरी ते कमी पडले अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त होते. आपण बघतोय प्रभाग क्रमांक 24मध्ये आपल्यासोबत डांगे पाटील आहेत आणि नावंदर जगदीश भाऊ आहे. त्यांनी जे त्यांच्या भावना आहेत इथल्या प्रभागामध्ये जे काही विकास करायचा आहे त्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न करणार आहेत आणि निश्चितच येणाऱ्या काळात त्यांच्याकडनं चांगल्या पद्धतीने जनसेवा होईल अशी अपेक्षा व्यक्त करूया.